सुंदरानु मांडले सुमयारानु मांडले लांबदूर पेल्याला ये दारुण न्याय वेनाला दारुण न्याय वेनाला ये बारे वेच्या पाण्याला बेळशीच्या रानाला कुळ स्वामी महाराज लक्ष्मी महाराज काशीलिंगे महाराज लांबदूर पेल्याला कर्नाटक भागाला कर्नाटक भागाला पनळगेड पैशाला बेंडे रानाला तिचं एवढ्या बेनाला नगराला कारण माझे मायवा नगराला कारण माझे मायवा खान देशाला डोंगराच्या मात्याला झरी पाण्याला हिवराच्या बनाला वारुळाच्या मकनाला तिघ एका गाजला कमळा तिघाला चौकली गजळ्याला भंडाऱ्याचं भूषण कांबळ्याचं निशाण आपल्या गुरुला काशीलिंग बेरोला आपल्या गुरुला काशीलिंग बेरोला सुमरानो मांडले लांबदूर गावाला सुमरानो मांडले उदनवाडी गावाला उदनवाडी गावाला उदनवाडी गावाला उदनवाडी गावाला उदनवाडी गावाला भीमरावे आबावा भीमरावे आबाव भीमराव शायर गेला ववन शायर गेला ववन शायर गेला ववन शायर गेला ववन जमहग्याला सुख शांती लाभोग जगमहग्याला सुख शांती लाभोग जाईल पेट यावाव यास आमा देवाव जाईल पेट यावाव यास आमा देवाव चौदा महाज्या सुरत्याला पाचव्या डोल्याला चौदा महाज्या सुरत्याला पाचव्या डोल्याला सुमयारानो मांडले लांबदूर पेल्याला सुमयारानो मांडले लांबदूर पेल्याला लांबदूर पेल्याला कर्नाटक भागाला लांबदूर पेल्याला कर्नाटक भागाला कांदी महाजी मायवा कांदी महाजी मायवा कांदी महाजी मायवा कांदी महाजी मायवा मायवाच्या वाड्याला काशीलिंग बिरापा मायवाच्या वाड्याला काशीलिंग बिरापा खेळकार वयाला खेळकार वयाला खेळकार वयाला खेळकार वयाला एवढा बाबा वेळेत एवढा बाबा टाइमात एवढा बाबा वेळेत एवढा बाबा टाइमात माझ्या आकाला कोडतीला पडल माझ्या आकाला कोडतीला पडल तानाबीर देवा लागला होता खेळ करायला आला असताना विचार केला का मायवाना मना ध्यानाला लागली होती विचार करायला आता बिरापाला काय खेळ द्यायचा आहे मला
काशिलिंग फेरा मला काय खेळ द्यायचं म्हणलं बरोबर काय अक्काने विचार केलाय मनाला आणि काय केली या काय केलं असं त्या वेळेला सवर्णाची विटी आणि रुपयाचा दांडू बिरापाला तयार करून दिला त्या जाग्याला आणि बिरापाच्या जवळ गेली असायला लागली होती बिरापाला बोलायच्या टायमाला आणि कारंड्याकाने डांबार मारून दावलं काशिलिंग भगवंताला आणि कसं खेळायचं सांगितलं त्या टायमाला असं खेळ म्हणली मी जाती पाणी आलाय आपल्या वाड्यामध्ये बर का एवढ्या मात्र वेळेला कमायवा निघून चालली होती सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी घेतल्या सांगतील आणि निघून गेली होती पाणी आणायच्या जाग्याला काशिलिंग भगवंत वाड्यामध्ये खेळायला लागला या खबर कारंड्याकाने काय केलं काय केला विचार मनात ध्यानाला वाड्याला कडी कुलप घातली ती आणि कारणी माझी माया वय कारणी माझी माया वय कारणी माझी माया वय कारणी माझी माया वय चालली बहगानी गुणवय पाणी तेव्हा आणायला 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 एवढ्या बाबा वेळत एवढ्या बाबा टाइमात एवढ्या बाबा वेळत एवढ्या बाबा टाइमात मागे काही झालं या मागे काही झालं या मागे काही झालं या मागे काही झालं या काशिलिंग देवानं लावल्या माझ्या हारीनं काशिलिंग देवानं लावल्या माझ्या हारीनं खेळत डांबर या मारल खेळत डांबर या मारल गेली निघून वाड्याच्या बाहेर गेली निघून वाड्याच्या बाहेर गेली निघून वाड्याच्या बाहेर गेली निघून वाड्याच्या बाहेर त्या टायमाला काय झाली या विचार केला मनात ध्यानाला आला काशिलिंग बिरापा वाड्यामध्ये लागला होता खेळ खेळायच्या जाग्याला खेळ खेळत असताना डांबार मारल्याबरोबर विटी गेली वाड्याच्या बाहेर एवढ्या मात्र वेळेला भगवंताने विचार केला मनात ध्यानाला काय लागला होता बिरापा वाड्यामध्ये करायला वाड्या बाहेर जायचं कसं अक्काने कडी कुलप घातली ती बरं म्हणून काशिलिंग भगवंताच्या गोष्ट आली ध्यानाला याला समोरल्या सोप्याला वाटवा आला नजर पडला त्या टायमाला भांडराच्या वाटवा जवळ घेतला या आणि मोठ्या बावळाचा भांडरा काढून काढून शिराकडे कुंभाव टाकला असायला कडी कुरपा टाकल्यावर कडी कुरपा निकळली आणि रस्ता झाला मोकळा या रस्ता झाला मोकळा रस्ता झाला मोकळा या रस्ता झाला मोकळा रस्ता झाला मोकळा व रस्ता झाला मोकळा रस्ता झाला मोकळा व रस्ता झाला मोकळा काशिलिंग भगवान लावल्या माझा नारायण काशिलिंग भगवान लावल्या माझा नारायण वाड्याच्या बाहेर वाड्याच्या बाहेर वाड्याच्या बाहेर वाड्याच्या बाहेर त्या जावन विटी होता हुडक्यात निघून एवढा बाबा वेळत एवढा बाबा काय माता एवढा बाबा ह्याच्या बाजूला समोर राहिल्या स्वतःला रास दादा बिधीला 350 पोराचा केंद्रवाचा खेळाव केंद्रवाचा खेळाव झालं वाया गलबेला काशिलिंग देवाच्या गावाच्या खायल्या बाजूला राजबिदीला गावाच्या खाल्ल्या बाजूला रास बी दिला 350 पोराचा कालवा गलबला ऐकू आला काशिलिंग भगवंताच्या कानाला त्या टायमाला चेनवा धावा झाल्याबरोबर काशिलिंग भगवंताने विचार केलाय मनाला निघून गेला होता पोरांच्या जवळ लागला होता पोरांना काय बोलायच्या जाग्याला काशिलिंग भगवंत पळत गेला धावत त्या टायमाला विचार केला मनात येणाला आणि पोरा जवळ गेला या अरे पोरा लागलाय बोलायला काय लागला होता सांगायला अरे बाबा मला खेळायला घ्या बर लागल्या पोर लागली काय बोलायला काय लागली होती सांगाय भगवंताला तुझ्या जो काय चिठ्ठी दांडू आला आम्ही चाललाय दाव आमचा चेंडवाचा बर तुला खेळायला घ्यायच कसं तो आता इटली दांडू घेऊन आलाय हा आमचा चंडवा डाव चालू आहे नाही मी चेंडू घेऊन तू लगेच शी लागली होती पोरं बोलायला काशिलिंग भगवंताने विचार गेलाय म्हणाला आणि काशिलिंग भगवान त्या टायमाला रघुपती राघव राजा पतित पावन सीतारा रघुपती राघव राजा पतित पावन सीतारा रघुपती राघव राजा पतित पावन सीतारा रघुपती राघव
माझी लिंग देवाला माझ्या हरीला या बोलत राजाला या सांगत बोलत काय श्री भगवंताला काय त्या टायमाला आमचा चंडवा डाव चालू आहे. तू चेंडू घेऊन यायचा, तुला खेळायला घेतो लागली होती बोलायला. लगेच घेऊन येतो चेंडू आता कशिलिंग बिरापाने विचार केला, मना देण्याला निघून आला होता घरवाड्याला. काय श्री भगवान परत धावत आला आपल्या कर्नाटकाच्या जवळ लागला होता कमाईवाला काय सांगायला. हा का हा मला इथे दांडवा खेळ नकोय, कसला पाहिजे तुला मला चेंडू पाहिजे आता आता ल, महिला बरोबर काढणे हक्काला कुठे पडले त्या टायमाला काय केला कमाईवन त्या जाग्याला. त्याला आता लगेच चेंडू द्यायचा कुठला ल, म्हणून लागेल विचार करायला कमाईवाने विचार केला, मना देण्याला आता ह्याला चेंडू तर दिला पाहिजे ता. कांड्या आकार विचार करत करत तिच्या ध्यानात आलं या ल, उतरणीला तिने काय रेशीम ठेवला असायला मोती पळ उभर का निघून गेली होती उतरणीला, लागली होती मोती पावलं हुडकायला. उतरणी उतरल्या त्या हा, रेशीम तिने बाहेर काढली या रेशीम बाहेर काढून शिना लागली होती काय करायला. चेंडू त्याचा गुंपाला त्या गुंपाला चेंडू त्याचा गुंपाला 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 धरणी माझी मायवा मायवा धरणी माझी मायवा वीरपच्या जवळ त्या जवळ भगवानाच्या जवळ धरणी माझी मायवा त्या मायवा वीरपच्या जवळ वीरपच्या जवळ त्या जवळ भगवानाच्या जवळ देवळच्या जाऊन त्या जाऊन देवळच्या जाऊन चेंडू होती जाऊन त्या गावात चेंडू होती दावत जवळच्या जाऊन त्या जाऊन चेंडू होती दावत जवळच्या जाऊन त्या जाऊन चेंडू होती दावत कांड्याकडे चेंडू गोप्राणी गेली काय श्री भगवंताच्या जवळ जवळ जाऊन शिना लागली होती बिरापाला बोलायला. चेंडू झेलून लागली धावायला हा, चेंडू झेलून धावला या लागली होती काय बोलायला. काश्री भागवताला लागली बोलायला त्या मात्र वेळेला अरे बिराप्पा आपला चेंडू आहे सोन्या सवर्णाचा मोठ्या पावल्याचा आणि खेळायचा त्याचा परत नाही घुमवून येतील तिकडे. 18 बगैर जातीची पोर आहे ती बाळ्याची साळ्याची शिप्याची पोस्टेची आपला चेंडू नेतील बरं का लागली होती अक्का मायवा बिरापाला सांगायला. आका तू काळजीच करू नको तुझा चेंडू आहे असा माघारी आणतो मी. खेळून माघार घेऊन येतो होय, म्हणून काय केलं काय केलं मधल्या बाजूला. श्री भगवंताने काय केलं चेंडू हातात घेतला या लागला होता भगवंत कुठे चालला होता निघून त्या जाग्याला. पळत या धावत व पळत धावत पळत या धावत या पळत धावत ताण्याच्या जवळ या ताण्याच्या जवळ जाऊन काय जवळाच्या वर देवळाच्या जाऊन काय जवळाच्या वर देवळाच्या जाऊन काय जवळाच्या वर देवळाच्या जाऊन काय जवळाच्या वर पोराला या बोलत काय पोराला यावं ताण्याला या बोलत काय ताण्याला यावं पोराला या बोलत काय पोराला यावं ताण्याला या बोलत काय ताण्याला यावं खेळाय मला घ्यावं खेळाय मला वर
खेळाय मला घ्यावं काय खेळाय मला वा खेळाय मला घ्यावं काय खेळाय मला खेळाय मला घ्यावं काय खेळाय मला होती बोलत काय पोर होती व पोर होती बांधत काय पोर होती व पोर होती बोलत काय पोर होती व पोर होती सांगत काय पोर होती व श्री भगवंत गेला पळ धावत पोराच्या जवळ लागला होता फोरणार म्हणलं आता चेंडू घेऊन आलोय मला खेळायला लागला होता बोलायला. अरे तुला खेळा घेतलं तर काय हरकत नव्हती बर तू भांडण करणार आणि आम्हाला मार देणार तो असताना खोडीला आहे खरंच आहे की मग तुला खेळा घेतलं तर काहीतरी खोड काढणार. अरे बाबा खेळा आलोय कशाला खोड काढतोय ल, म्हणलं बरं काय झालं या काय विचार केला मना ध्यानाला पोरं लागली होती बोलायच्या जाग्याला. सगळ्या पोरांनी विचार केलाय म्हणाला रे काय लागलं होतं काश्री भगवंताला बोलायला काय लागली भगवंताला सांगायला. तुला खेळा घेतो बर पण एक आठ आहे आमची असली कसली आट आहे. तू एकटाय का बाजूला हा आम्ही 3:30 मुलं एका बाजूला आणि आम्ही खेळत्या डावाला आणि तू जलत्या डावाला असला तर आम्ही तुला खेळायला जाणार. अरे एका लंगड बांगड तर जोडीला त्या माझ्या सगळं बांगडं जोडीला चेंडू अडवायला दिनदान विचार केला 350 पोरांनी लागली होती बिरापाला बोलायला. एक बांगडे दिले बिरापाच्या जोडीला पुढे मात्र वेळेला असली भगवान झाला येल त्या डावाला 3:30 मुलं झाली खेळत्या डावाला पुढे मात्र वेळेला खेळ चालू झाला त्या जाग्याला. डाव सुरू झाला या डाव सुरू झाला या डाव सुरू झाला या डाव सुरू झाला या एवढा बहाबा वेळ ते एवढा बहाबा टाइमात एवढा बहाबा वेळ तू त्याने मारेला हा लगत व पडाल्या एवढा बहाबा वेळ ते एवढा बहाबा टाइमात उडता चेंडू वर वरच्या वर जलाला गावात ह्याचा जिंकला हा गावात ह्याचा जिंकला गावात ह्याचा जिंकला गावात ह्याचा जिंकला वाया उठेला हा गलबलाया उठेला वाया उठेला हा गलबलाया उठेला कसरी भांडण डाव जिंकल्या बरोबर काल बगल भरा उठला या लागली होती पोरं काय बोला एकमेकांच्या जाग्याला. पहिला एका डावात ह्यानं जिंकलं आपल्याला आता काय करायचं. आता लय अवघड गड्या हा उघडाय काय एकटा ते सगळी पोरी गेली झेलत्या डावाला काशीनी भाव आलाय खेळत्या डावाला हाले बोर लागला पोरांना काही सांगायला काय लागलं त्या पोरांना बोलायला. अरे बाबा ध्यान ठेवा आता चेंडू मी मारणार आहे करणार आहे का हल्लक पडणार आहे आणि सूर्यसवर्णाचा मोती पोळ्या चेंडू आहे. हा लक्ष ठेवा चेंडूला माझ्या लागला होता बिराप्पा बोलायला. म्हणल्याबरोबर काशीनी भगवंताने कशी माल केल्या कशी किती असावं. भांडरा घेतला हाताला चेंडू घेतला या चेंडू खवला कुठे त्या जाग्याला. आणि हात वर गेले ते लागला होता 350 पोरांना बोलायला. लक्ष ठेवा माझ्या चेंडूला एवढ्या मात्र वेळेला आणि काश्री भगवंताने कशी माल केली असायला आम्हा चौघा आता झाला या आम्हा चौघाचा झाला या मेळ तळावर ध्वजा केळ हाता झाला मेळ तळावर ध्वजा केळ आम्हा चौघाचा झाला या मेळ तळावर ध्वजा केळ या भेवायाने नवल्या माझ्या या केलियाना मावत्याला या केरुयाला
अरे बोलत काय पाण्याला यावं पोराला बोलत काय पाण्याला यावं पोराला बोलत काय पाण्याला यावं पोराला बोलत काय पाण्याला यावं भेटला काय ध्यान ठेवावं देवा चेंडूला काय ध्यान ठेवावं देवा चेंडूला काय ध्यान ठेवावं बाबा येत काय एवढं बघावं एवढं बघ काय मत काय एवढं बघावं एवढ्या बाबा येत काय एवढ्या बाबावं एवढ्या बाबा काय मत काय एवढं बाबावं श्री भगवंतानं सांगित काय केली या काय केलं त्या टायमाला अशी माव केली बरं का लागला होता बिरापा बोलायला मग त्या पावलाचा चेंडू बोलत त्यानं काय जट ठेवला या हा आणि भंडारा टाकून लग पाडल्या बरं का पुढे मात्र वेळेला लग पाडली त्या टायमाला कालवा उठला चेंडू हुडका म्हणून हा. साडेतीनशे पोर लागली चेंडू हुडकायला आणि लागली होती इकडे तिकडे रानूमाळ पळाय त्या जाग्याला कुठं सुद्धा चेंडू सापडा पोरं सगळी एरबडून गेली ते विचार केला मना ध्यानाला भगवंताने त्या जाग्याला आणि काश्मीर भगवंताने काय केलं काय केलं त्या वेळेला लवकर चेंडू हुडकून आला नाहीतर माझा डाव देऊन जावा पोरं काय लागली ती बोलायला लागली होती बिरापाला सांगायला सकाळचा दिवस आलाय दुपारला भूक लागल्या पोटाला ताण लागल्या जीवाला पोरांना काही चिंडू घावणं त्या जाग्याला उद्या तुझा डाव देतो आम्ही लागली होती पोरं बोलायला असं म्हणलं काय श्री भगवंताने काय केलं या काय केला विचार मना ध्यानाला सगळ्या पोराला बोललो या हा. टोप्याने चेंडू हिसकावून घेतल्या तर याच चटवाचं गटोळ बांधून शिना आणि काय केलं या भगवंताने त्या जाग्याला गटोळ बांधलं या श्री भगवान त्या टायमाला काय केला विचार मना ध्यानाला पळत या धावत व पळत धावत पळत या धावत व पळत धावत काल बघा निघून आकाच्या ह्या वाड्याला होय आकाच्या वाड्याला काल बघा निघून आकाच्या वाड्याला आकाच्या वाड्याला वाड्याच्या बाजूला होय बाईला बाजूला सोप्याला होय समोर सोप्याला बाईला बाजूला बाईला बाजूला गेला काही देव झोपीवर गेला काही तान झोपीवर देव झोपी गेला काही देव झोपीवर तान झोपी गेला काही तान झोपीवर एवढ्या भागा वेळात काही एवढ्या भागावर 350 पोराची भय 350 एवढ्या भागा वेळात काही एवढ्या भागावर 350 पोराची भय 350 वाडी गावाला सुमया राहणो मांडाला वाडी गावाला उडन वाडी गावाला हरी पाटील नित वहवी गायाला पाटील माझ्या महाग्या जोडीला धनाजी या पाटील माझ्या महाग्या जोडीला धनाजी या पाटील अगले हाया बाजूला बाळासाहेब सिंगार माझ्या न्याया बाजूला बाळासाहेब सिंगार त्याच्या बाबा जोडीला त्याच्या मुलीच्या मातीला त्याच्या बाबा जोडीला काशीच्या बाजीला महाग्या जोडीला हिंगा पाटीला त्याच्या बाबा जोडीला काशीच्या बाजीला माझ्या दुंबाड्या माझ्या दुंबाड्या माझ्या दुंबाड्या माझ्या दुंबाड्या तुकाराम सरगेरे तुकाराम सरगेरे तुकाराम सरगेरे रामचा जमावा शेवटाला जावावा रामचा जमावा शेवटाला जावा
जावावा आमचा गमावा शेवट हाला जावावा एवढा आमचा गमावा शेवट हाला जावावा सुंबर हानू मांडल सुंबर हानू तेवल सुंबर हानू मांडल सुंबर हानू तेवल होळी बंद करूया चांग बहला बोलूया होळी बंद करूया चांग बहला बोलूया चांगल्याच होईल शेवटाला जाईल चांगल्याच होईल शेवटाला जाईल चांगल्याच होईल शेवटाला जाईल राजा